गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। राधे राधे जय श्री कृष्ण। बघा समर्थ इथे सांगत आहेत कलियुगाचा अंत कसा होईल आणि कलियुगाचा अंत झाल्यानंतर सतयुग कसा असेल। बघा समर्थ पुढे सांगतात ज्याचे वर्णन महाभारतामध्ये आलेलं आहे। श्रीकृष्णांच्या मते बघा कलियुगाच्या शेवटी भयंकर युद्ध होतील, मुसळधार पाऊस पडेल। बघा अशा सर्व प्रकारच्या घटना घडणार आहेत। बघा आपल्याला सर्वांना माहीत असेलच की हिंदू धर्म ग्रंथामध्ये काळाची 4 युगांमध्ये विभागणी केलेली आहे। बघा पहिला सतयुग, दुसरा त्रेतायुग, तिसरा द्वापार युग आणि चौथा कलियुग। सध्या आपण सर्वजण कलियुगामध्ये राहत आहोत आणि कलियुग म्हणजे एक असा युग आहे की ज्यामध्ये मानव जातीचे मन असंतोषानं भरलेलं आहे। सर्व मानसिकदृष्ट्या दुःखी आहेत। धर्माचा फक्त 1/4 भाग शिल्लक राहिलेला आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये हे देखील लक्षात येण्यासारखं आहे। आज सगळीकडे फक्त अहंकार, सूड, लोभ आणि दहशत दिसत आहे। बघा समर्थ सांगतात पुराणात कलियुग हे मानवासाठी शाप मानले गेलं आहे। बघा कलियुग हे पुराणामध्ये असं लिखाण आहे की कलियुग मानवासाठी शाप असेल, पण कलियुग कधी सुरू झालं किंवा हे कधी शापित युग कधी संपेल आणि त्यानंतर कोणते युग येईल याचा विचार केला का? बघा याच गोष्टीबद्दल कलियुगानंतर युग कोणता असेल? भगवान विष्णूनुसार कलियुग बघा कलियुगाशी संबंधित एक कथा ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे। त्यानुसार एके दिवशी भगवान विष्णूंना कोणीतरी विचारलं की भगवान द्वापार युग आता चालू आहे आणि काळाच्या चक्रानुसार यानंतर कलियुग येणार आहे, पण ते नवीन युग मानव कसे ओळखणार बरं? बघा तेव्हा विष्णू म्हणाले की जगात पापे वाढतील ना तेव्हा समजून जा की कलियुग सुरू झाले आहे। बघा भगवान विष्णूंनी त्यावेळीच सांगितलेलं होतं की कलियुग हा असा युग आहे ना की त्याच्यामध्ये पापी करणारी माणसं जास्त असतील आणि प्रेम करणारी माणसं कमी असतील, सद्गुण विचार करणारी माणसं असतील आणि जी कोणी सद्गुण विचार करणारी माणसं असतील ना ते खरंच देवाने पाठवलेले दूत असतील। म्हणजे बघा आपण या श्रीराम समर्थांच्या या मार्गामध्ये आहोत, भक्तीमध्ये आहोत। आपलं स्थान एवढं श्रेष्ठ आहे ना। बघा साक्षात भगवंताने ब्रह्मांड नायकांनी हे सांगितलेलं आहे की जो माणूस सद्गुण प्रेरित राहील ना की तो माणूस नसेल, तो खरं तर देवरूपास प्राप्त झालेला असेल। बघा आपली महती किती मोठी आहे, पण आपण स्वतःला कमी लेखत आहोत
आपण धन संपत्तीच्या मागे लागून आपले क्रूर कर्म चालू करत आहोत, आपले पाप वाढवत आहोत. आपण देवाचे दूत आहोत. आपल्याला या कलियुगामध्ये पाप कमी करून पुण्याचं जास्त काम करायचं आहे. पण तुला समजतं का मानवा? बघा, समर्थ पुढे सांगतात की या कलियुगाची सुरुवात आहे ना, स्त्रीच्या केसापासून होईल. आणि सध्या कलियुगातील महिलांचे केस कापायला सुरुवात होणार आहे, जे स्त्रीचे अलंकार मानले जातात. बघा, त्यानंतर सर्व स्त्री पुरुष सुंदर दिसण्यासाठी आपले केस रंगवू लागतील. आणि मग कलियुगात कोणाचेही केस लांब आणि काळे दिसणार नाहीत. बघा, आता हे कलियुग चालू आहे. हे सर्व लिखित त्यावेळी लिहिलेलं आहे. त्यावेळी देवदेवतांनी हे लिहिलेलं आहे की या कलियुगामध्ये असं काही काम होणार आहे ना, की माणूस स्वतःचे केस हरवून बसेल. बघा, एक काळ होता की सफेद केस झाल्यानंतर त्याला म्हणायचे म्हातारा. हा आता म्हातारा झाला. पण आता काळे केस माणसाचे असतात. ते काळे केस बघा माणूस व्हाईट करतो, सफेद करतो. म्हणजेच काय? म्हणजेच या कलीला जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा, या जगामध्ये, या जीवनामध्ये महिलासुद्धा आपल्या केस कापत आहेत. त्या केसांना रंग लावत आहेत. किती अधोगती वाढलेली आहे. यानंतर ज्या दिवशी पुत्राने वडिलांवर हात उचलला, त्या दिवशी कलियुग सुरू झाले आहे असं समजावं. बघा, कलियुगाची सुरुवात मेन कधी झाली? बघा, ज्या दिवशी आपल्या वडिलांवर मुलाने हात उचलायला सुरुवात केली आहे ना, त्या दिवशी खरं तर कलियुगाची सुरुवात झालेली आहे. एवढंच नाही तर जेव्हा प्रत्येक घरात कलह असेल, एकत्र राहायचे नसते, लोक आपल्याच घरात आपल्या प्रियजनांना मारायला लागतात, तेव्हा समजा कलियुग शिगेला पोचला आहे. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्या घरातील, कुटुंबातील आपला भाऊ, आपला मुलगा, आपली मुलगी एकमेकांशी भांडायला लागतील, एकमेकांशी युद्ध करायला लागतील. एवढा कलियुग शिगेला पोचेल ना, की तेव्हा समजा की कलियुगाचा आता अंत जवळ आला आहे. बघा, त्यानंतर मी शिव आणि ब्रह्मा एक होऊ. आणि मग जेव्हा कलियुग आपल्या सर्वांवर वर्चस्व गाजवेल, तेव्हा आपण एकत्र या युगाचा अंत करू आणि एक नवीन युग सुरू होईल, जिथे सर्व काही पुन्हा सत्य होईल. कलियुगाचा बघा, कलियुगाचा काळ बघा, हिंदू धर्मानुसार कलियुगाचा कालावधी सांगितलेला आहे 4,32,000 वर्षाचा आहे. आणि आता फक्त कलियुगाचा पहिला टप्पा चालू आहे. असं मानलं जातं की कलियुग 3102 इसवी सनापूर्वी पासून सुरू झाला आहे, जेव्हा 5 ग्रह मंगळ, बुध, शुक्र, गुरु आणि शनी मेष राशीवर 0 अंशावर होते. याचा अर्थ काय? बघा, कलियुगाची 5121 वर्ष उलटून गेली आहेत आणि 4,26,880 वर्ष येणे बाकी आहे. पण कलियुगाचा अंत कसा होईल याचं वर्णन ब्रह्मपुराणात सुद्धा मिळतं. बघा, ब्रह्मपुराणानुसार कलियुग कसा आहे? बघा, ब्रह्मपुराणानुसार कलियुगाच्या शेवटी मनुष्याचे वय फक्त 12 वर्ष असेल. या काळामध्ये लोकांमध्ये द्वेष आणि दुर्भावना वाढेल.
जसं जसं कलियुग वाढत जाईल ना तसं तसं नद्या कोरड्या पडतील. बघा, अन्यायातून पैसे कमवणाऱ्या लोकांमध्ये वाढ होईल. पैशाच्या लोभापायी माणूस कोणाचीही हत्या करायला लागेल. कोणाची हत्या करायला मागे पुढे पाहणार नाही. मुलगा वडिलांची हत्या करेल, वडील मुलाची हत्या करेल. वर्चस्वाची लढाई चालू होईल. नाती गोती सर्व विसरून जातील. मनुष्य पूजा, उपवास आणि सर्व धार्मिक कार्य बंद करेल. गाय दूध देणं बंद करेल. माणुसकी नष्ट होऊन जाईल. मुली अजिबात सुरक्षित राहणार नाही. महिला अजिबात सुरक्षित राहणार नाहीत. त्यांच्याच घरचे लोक त्यांच्याशी व्यभिचार करतील. बाप, मुलगी, भाऊ, बहिणीचे नाते उरणार नाही. एक भाऊ दुसऱ्याचा भाऊ, दुसऱ्या भावाचा शत्रू होईल. लग्नासारखे पवित्र नातं असताना ते अपवित्र होईल. कोणाचेही वैवाहिक जीवन चांगले जाणार नाही. पती पत्नी एकमेकांशी अविश्वासू राहतील. कलियुगात समाज हिंसक होईल. जे बलवान आहेत तेच राज्य करतील. म्हणजे काय? म्हणजे बघा प्रत्येकानुसार कलियुगाची व्याख्या वेगवेगळी केलेली आहे, पण त्याचा सार मात्र एक आहे. त्याचा सार म्हणजे काय की बघा, समर्थ सांगतात की प्रत्येक पुराणानुसार वेगवेगळ्या व्याख्या जरी कलियुगाच्या असल्या ना तरी त्याचा सार मात्र विध्वंस. कलियुगामध्ये पाप एवढं वाढणार आहे ना की या पाप करणाऱ्या माणूसच राक्षस असेल. ते राक्षसाचे अवतार घेऊनच या कलियुगामध्ये आलेले आहेत. आणि जे पुण्याचं काम करतील ना, जे सद्गुण रूपी विचार पेरतील, ते खरं देवाचे भक्त राहणार आहेत. कारण एवढ्या क्रूर कर्मामध्ये, या कलियुगामध्ये एवढे क्रूर कर्म चालू आहेत की या कलियुगामध्ये सद्गुणरूपी विचार पेरणारे या बोटावर मोजण्यासारखे राहतील. आतासुद्धा बघा, म्हणून ही आपण भक्ती करत आहोत ना, ही एवढी श्रेष्ठ आहे की आपले बघा मागच्या जन्मीचे पुण्य असतील. सद्गुरू आपल्याला भेटले, समर्थ आपल्याला भेटले आणि आपल्या जीवनाचं भलं झालं आणि पुढेही होणार आहे. म्हणून प्रत्येकाच्या मनातील चिंता सोडून द्यावी, एकदम निश्चिंत जीवन जगावं. बघा पुढे समर्थ सांगतात, शिवपुराणानुसार कलियुगाची व्याख्या कशी केलेली आहे बघा. त्याचबरोबर कलियुग देखील शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. तीव्र कलियुगाच्या आगमनाने लोक पुण्यकर्म सोडून दुष्कर्मात अडकतील आणि सर्व सत्यापासून दूर जातील. इतरांची निंदा करण्यास तयार होतील. दुसऱ्यांची संपत्ती बळकावण्यासाठी इच्छा माणसाच्या मनात घर करून राहील. माणसाचं मन परकीय स्त्रियांशी जोडलं जाईल आणि ते इतर प्राण्यांवर अत्याचार करू लागतील. प्रत्येकजण आपल्या शरीराला आत्मा मानेल. मुले त्यांच्या पालकांचा तिरस्कार करतील. बघा म्हणजेच काय, सर्व ब्रह्मांड, सर्व या जीवनामध्ये द्वेषाशिवाय अजिबात काही राहणार नाही. ब्राह्मण वेद विकून आपला उदरनिर्वाह करतील. ते फक्त पैसे कमवण्यासाठी शिकवण्याचा सराव करतील आणि त्यांना गोष्टींचा मोह होईल. आपले जातीचे कर्म सोडून ते इतरांची फसवणूक करतील. तिन्ही पूजेपासून दूर राहतील. याशिवाय सर्व क्षत्रियही स्वधर्माचा त्याग करतील. त्यांच्या शौर्याचा अभाव असेल. ते दुर्दैवी चोरी करून स्वतःला सांभाळतील. संस्कार भ्रष्ट, स्वत्याग, कुमारी, कमावती, पारायण आणि माप
तुलने यातील आपली दुर्दैव वृत्ती दाखवणारे वैश्य असतील. बघा, ते आपल्या कर्म धर्म सोडून चकचकीत वस्त्रे सजवून व्यर्थ भटकतील. स्वतःला कुलीन समजून 4 वर्णांशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करतील आणि सर्व वर्णांना त्यांच्या संपर्काने भ्रष्ट करून टाकतील. बघा, पुढे समर्थ सांगतात, कलियुगातील स्त्रिया बहुधा सद्गुणांनी भ्रष्ट असतील आणि आपल्या पतीचा अपमान करतील. ती सासूचा तिरस्कार करेल. स्त्रिया कोणाला घाबरणार नाहीत. घाणेरडे अन्न खातील. त्याची नम्रता आणि ते खूप वाईट होईल आणि ती नेहमीच तिच्या पतीच्या सेवेपासून दूर राहील. बघा, आज शिवपुराणात वर्णन केलेल्या या साध्या गोष्टी प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत. बघा, शिवपुराणामध्ये हे त्यावेळी किती हजारो वर्ष लोटून गेली, त्यावेळी हे लिहिलेलं आहे. शिवपुराणामध्ये हे सर्व आलेलं आहे. त्यावेळी या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि या गोष्टी आज या कलियुगामध्ये घडताना दिसत आहेत. ही सुरुवात आहे या कलियुगाची. बघा, या कलियुगाची ही सुरुवात आहे. तर मध्यंतरीचा काळ आणि शेवटचा काळ कसा असेल आपण विचारसुद्धा करू शकत नाही. म्हणून आपल्या या वैखरीमध्ये श्रीराम समर्थ आहेत ना, हीच आपली पुण्याई आहे. कारण पुढचा कलियुग एवढा भयंकर असणार आहे की आपण वर्णनसुद्धा करता येणार नाही. बघा, कलियुगाला नुकतीच 5000 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ती संपायला लाखो वर्ष बाकी आहेत. तेव्हा कलियुग शिखरावर असताना काय होईल याची कल्पना करा. याशिवाय कलियुगाचा अंत कसा होईल हे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. बघा, ज्याचं वर्णन महाभारतामध्ये आलेलं आहे. श्रीकृष्णांच्या मते कलियुगाच्या शेवटी भयंकर युद्ध होतील. मुसळधार पाऊस पडेल, जोरदार वादळे होतील आणि कडक ऊन उष्मा होईल. लोक शेती तोडतील, कपडे चोरतील, पिण्याचे पाणी आणि पिशव्याही चोरीला जातील. चोर आपल्यासारख्या चोरांच्या मालमत्तेची चोरी करू लागतील. मारेकरीही मारू लागतील. चोरांनी चोरांचा नाश केल्याने लोकांचे कल्याण होईल. युगात मानवाचे वय जास्तीत जास्त 12 वर्ष असेल. बघा, या कलियुगामध्ये शेवटच्या क्षणी या मानवाचे वय 12 वर्ष असेल. लोक दुर्बळ, क्रोध, लोभ आणि वृद्धत्व आणि दुःखानं ग्रस्त होऊन जातील. त्यावेळी रोगांमुळे इंद्रिय क्षीण होईल आणि बघा, आणि नंतर कलियुगाचा अंत होईल आणि नंतर सुरुवात होईल. ती कोणती? तर ती सतयुगाची. श्रीकृष्ण स्वारींनी या ब्रह्मांडाचे नायक. बघा, सत्ययुगाचा कालावधी 17,28,000 वर्ष असेल असं सांगितलेलं आहे. या युगातील मानवाचं वय 4,000 ते 10,000 वर्ष असेल. धर्म पुन्हा पृथ्वीवर वर्चस्व गाजवेल. बघा, कलियुगामध्ये झालेले पापे पूर्ण धुवून जातील आणि या पूर्ण नवीन युगाला सुरुवात होईल आणि धर्माचं पुन्हा राज्य येईल. सर्व पृथ्वीवर धर्म गाजेल. बघा, मनुष्य शारीरिक सुखाऐवजी मानसिक सुखावर भर देईल. माणसामध्ये एकमेकांबद्दल द्वेषाला जागा उरणार नाही. सर्वत्र प्रेम असेल. मानवतेची पुनर्स्थापना होईल. मानवाला परम ज्ञान प्राप्त होईल. लोक उपासना आणि कर्मकांडांवर विश्वास ठेवतील. सतयुगात मनुष्य आपल्या तपोबळाने देवाशी बोलू शकेल.
देवत्व निर्माण करेल, देवत्व प्राप्त करेल. या युगात लोकांच्या शरीरावर पूर्ण नियंत्रण असेल. परमात्म्याशी आत्म्याचे मिलन झाल्यामुळे प्रत्येकजण आनंदी होईल. पण अनेक दशके सुवर्ण काळ अजून बराच दूर आहे. बघा, हे सर्व होण्यासाठी सत्ययुग येण्यासाठी अजून बराच काळ बाकी आहे. पण भाग्यवान श्रोत्यांनो, बघा, आपल्याला वाटत असेल ना आता की या कलियुगानंतर आपला जन्म सत्ययुगामध्ये व्हावा. बघा, हे सर्व ऐकून प्रत्येकाच्या मनात निर्माण झालं असेल की आत्ता आपण हे आयुष्य जगतो आहे, दुःखाचं आयुष्य जगतो आहे. बघा, आता साधारण आपलं वय 60 ते 70च्या वयामध्ये बघा माणूस मृत्यू पावतो. पण सत्ययुगामध्ये श्रीकृष्णाने जे सांगितलेलं आहे ना, ते सर्वात खरं आहे. कारण त्या सत्याचा विजय असतो ना, तो विजय कधीही रोखला जात नाही. म्हणून हा कलियुग आहे ना, जे काही पुण्य करायचं आहे त्या कलियुगामध्ये करा. कारण येणारा काळ आहे सतयुग. आणि या सतयुगाचं एक माणसाचं आयुष्य किती असेल? 4000 ते 10,000 वर्ष. विचार करा, किती प्रेमाचा आणि किती आनंदाचा तो युग असेल. माणूस माणसावर विश्वास ठेवेल, माणूस देवावर एवढा विश्वास ठेवेल ना, जरी मृत्यू आला तरी तो विश्वास कमी पडणार नाही. आणि जर आपण या कलियुगामध्ये आपण आता विचार करा, हा जर विश्वास आपण जर कलियुगामध्ये परमेश्वरावर ठेवला तर परमेश्वराजवळ आपण किती लवकर जाऊ शकतो. कधी विचार केला आहे का तुम्ही? म्हणून समर्थ सांगतात, सज्जनांनो, प्रेम करा रे, प्रेम करा. माणसाने माणसावरच प्रेम करा. कारण येणारा हा कलियुग आहे ना, एवढा त्रासदायक आहे. आपलं तर आयुष्य असंच निघून जाईल. पण आपल्यानंतर येणारा काळ आहे बघा, आपली पूर्ण पिढी असेल ना, एवढी दुःखामध्ये असेल की त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. पण समर्थ पुढे या सज्जन भक्ताला सांगत आहेत की हे सज्जना, की तू जर आता चांगल्या कर्म करायला लागलास ना, तर तुझे येणारी पिढीसुद्धा या कलीपासून दूर राहील, या कलीला हरवेल. पण तू आतापासूनच तुझे क्रूर कर्म चालू ठेवले, अहिंसक स्थिती तुझी चालू ठेवलीस ना, तर तू सद्गुणापासून दूर राहशील. आणि मग तुझ्या येणाऱ्या पिढीचा सुद्धा नाश होईल. बघा, जर प्रत्येकाच्या मनामध्ये एकच चिंता वाटत असेल की नंतरचा काळ कुणी पाहिला आहे, आता जे जीवन आहे तेच सुखकारी करून घेऊ, नंतरचा काळ कसा येईल. आत्ता जे आपल्याला भेटतं आहे बघा, मांस मच्छी या सर्व गोष्टी खाऊन पिऊन आता मज्जा करू असं सर्वांना वाटत आहे. पण बघ मानवा, आता ही वेळ गेलेली नाही आहे. कारण हे तुझं आयुष्य आहे ना, या आयुष्याची आता तर सुरुवात झालेली आहे. येणारा आयुष्य आहे. जर तुला सत्ययुगामध्ये पुन्हा जन्माला यायचं असेल, स्वर्ग लोकामध्ये जायचं असेल, तर लक्षात ठेव, या कलियुगामध्ये तुला पुण्य करावं लागेल. तुझे कर्म जर व्यवस्थित असतील ना, तर नक्कीच तुझ्या मनामध्ये तुला 4000 10,000 वर्ष जगायचं असेल ना, तर तू अमरच झाला आहेस ना. बघा, आताचा काळ आहे तो 60-70 वर्ष
जास्तीत जास्त माणूस जगत आहे आणि तो सत्ययुगाचा काळ असेल, 4 ते 10 हजार वर्षाचा काळ असेल. बघा, म्हणजे 4000 10,000 वर्षापर्यंत माणूस जगेल एवढा मोठा काळ पाहायला मिळणार आहे. आणि हे खोटं आहे का? हे अजिबात खोटं नाही. कारण हा हिंदू धर्म आहे ना, या माणसाला जगायला शिकवतो, या माणसाला पुन्हा नव्याने प्रावीण्य करायला शिकवतो. म्हणूनच या हिंदू धर्माला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून बघा, या कलियुगामध्ये जो आज हा मानव क्रूर कर्म करत आहे, हिंसाचार करत आहे, लोभ करत आहे, अहंकार मनामध्ये साठवलेला आहे, जोपर्यंत हा तो जात नाही ना, हे मानवा समर्थ सांगतात, तू या कलियुगामध्ये तुझा मृत्यू आला तरी चालेल, पण मृत्यू येण्याच्या अगोदर असे कर्म कर ना की देवाला सुद्धा विचार पडला पाहिजे, त्या यमदूताला सुद्धा विचार पडला पाहिजे की आता मी याची ही प्राणज्योत कसा काय घेऊन जाऊ. बघा, असा विचार या परमेश्वराला पडला पाहिजे. पण तेवढे आपण पुण्यवान आहोत का? बघा, विचार करा. कारण हे महत्त्व आहे ना, हे साधारण नाही आहे. जोपर्यंत तुम्ही उपासनेला श्रेष्ठ मानत नाही ना, तोपर्यंत ह्या समर्थांची कीर्ती काय आहे. ही समर्थांची एकदा कृपा झाल्यानंतर या मनुष्याच्या जीवनामध्ये किती आनंद निर्माण होतो हे तुम्हाला तसं समजणार नाही. बघा, जोपर्यंत तुम्हाला प्रचिती येत नाही ना, तोपर्यंत कधीच समजणार नाही. कारण हे सामर्थ्य, हे सर्व सामर्थ्य पुरवणारे माझे सद्गुरू आहेत, श्रीकृष्ण स्वारी आहेत. ते बघा, या अगोदरच्या 4ही काळामध्ये देव मात्र एकच आहे, परमेश्वर मात्र एकच आहे. पण या माणसाला या अधोगतीपासून रोखण्यासाठी या परमेश्वराला वेगवेगळी रूपं घ्यावी लागली की जेणेकरून या माणसाने धर्म करावा, या माणसाने कर्म चांगली करावी. पण तरीही सुद्धा हा मानव ऐकायला तयार नाही. नुसतं क्रूर कर्म करून राक्षसरूपी योनीमध्ये हा प्रवेश करायला लागला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे मानवा, अजूनही हा दिवस तुझा आहे. कारण या कलियुगामध्ये एवढे पाप, अजूनही पापाला सुरुवात झालेली आहे. आत्ताच पापाला सुरुवात झालेली आहे. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही आहे. कारण हा कलीचा काळ आहे ना, एक दिवस असा काळ येईल, तुझ्या मनात जरी असेल ना पुण्याचं काम करावं, तरीही सुद्धा तुझं मन स्थिर राहणार नाही. पण आज तुझं मन स्थिर आहे ना, तर आजच विचार कर की क्रूर कर्म करणं सोडून दे, पाप करणं सोडून दे, या परमात्म्याचे चरण धर, सद्गुरूंचे चरण धर आणि तुझ्या जीवनाचं सार्थक कर. म्हणजेच काय? समर्थ पुढे सांगत आहे, या कलियुगातला बघा, अजूनही या कलियुगामध्ये बघा, श्रीराम समर्थांच्या या भक्तीमध्ये जे कुणी भाविक मंडळी आहेत ना, अजूनही 30% असे भाविक आहेत की ते प्रत्येक वेळी विचारत असतात की मी एवढी भक्ती करतो, एवढी परमात्म्याची सेवा करतो, तरीही माझ्या जीवनामध्ये दुःख आहे. मला सुख कधी मिळेल, मला धन कधी मिळेल, मला संपत्ती कधी मिळेल. पण समर्थ या मानवाला सांगत आहेत, हे मानवा, तू विसरून गेला आहेस की तू जी भक्ती करत आहेस ना, ती साक्षात परमेश्वराची आहे, साक्षात या ब्रह्मांड नायकाची आहे. तू इथे धन मिळवण्यासाठी आला आहे का? संपत्ती मिळवण्यासाठी आला आहे का?
हे तुझे पूर्व जन्माचे पुण्य आहेत. या भक्तीमध्ये तू आला आहेस आणि तुला या कलियुगामध्ये होणारे बघा दुःख होते जे तू या भक्तीमध्ये आहेस. तू विचार कर, तू या भक्तीमध्ये आहेस ना, तू कधीच यमाकडे गेला असतास, कधीच तू नरकात गेला असतास. तुझं आयुष्य खूप कमी होतं, पण तू या भक्ती मार्गामध्ये राहून तुझ्या आयुष्याची दीप, तुझ्या त्या दिव्यामधलं तेल वाढवलेलं आहे. म्हणून तुझी ज्योत बघा अजूनही तशीच आहे. म्हणून समर्थ या मानवाला सांगत आहेत की तू धन संपत्ती सुख या गोष्टींचा विचार करू नकोस. तुझी उपासना तशीच चालू ठेव. जेव्हा पूर्वजन्मीचे पाप पूर्ण संपुष्टात येतील, पूर्ण संपूर्ण जातील ना, तेव्हाच तुझ्या सुखाची खरी पर्वणी सुरू होणार आहे. तोपर्यंत तुझे पुण्यकर्म तू थांबवू नकोस, कारण ते दिवस तुझे जवळ आलेले आहेत. एवढे दिवस तू दुःख सहन केलेले आहेत ना, अजून थोडे दिवस कर. असा शेवटचा क्षण आलेला आहे ना, तो गोड करून टाक मानवा. शेवटचा दिवस जेव्हा गोड होईल ना, तेव्हा खऱ्या सुखाची पर्वणी येणार आहे. सर्वत्र जगे स्थळी पाषाणी, जिथे पाशीळ तिथे तुला सुख दिसेल. पण तू थोड्या कालावधीमध्ये निराश होऊ नकोस. तुझ्या जवळ सुख आलेलं आहे आणि ते तुला आहे ना, तुझं मिळणारच आहे. घाबरू नकोस, निराश होऊ नकोस. या ब्रह्मांडामध्ये जगी स्थळी पाषाणी सर्व ठिकाणी माझा परमात्मा भरलेला आहे. या ब्रह्मांडाचा नायक भरलेला आहे. घाबरू नकोस, भिवू नकोस. समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. जय जय रघुवीर समर्थ.